DHSच्या अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनच्या लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे. मी सांगितलं होतं की नेक्स्ट वीकपासून म्हणजे आता या चालू वीकमध्ये प्रोसेस चालू होईल. तर आज 25 नोव्हेंबर लिस्ट लागायला चालू झालेल्या आहेत आणि वेटिंग लिस्ट पण लागत आहेत. आता ज्या ज्या विभागामध्ये जागा व्हॅकंट असतील त्या त्या विभागामध्ये लिस्ट या लागतील. आणि आज ज्या लिस्ट लागलेल्या आहेत हे 25 नोव्हेंबर. आता सध्या माझ्याकडे 3 लिस्ट आलेल्या आहेत. तर मी त्या 3 लिस्ट पण दाखवतो तुम्हाला आणि सर्व लिस्ट या लिस्ट आणि याच्या आधीच्या पण लिस्ट ऑल लिस्ट मी एक चॅनल क्रिएट करेन. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन मी चॅनलची. तर त्या चॅनलवर सर्व मी लिस्ट टाकेन, कारण इतक्या लिस्ट झाल्यात की खूप साऱ्या कॅन्डिडेटला तोच गोंधळ होतो की नेमकं कोणती लिस्ट आहे, कितवी लिस्ट आहे. कारण 8 विभाग, त्याच्यामध्ये गव्हर्मेंट, मेल, फिमेल, प्रायव्हेट, ठीक आहे, खूप सारे लिस्ट आहेत. तर सर्व लिस्ट मी चॅनलवर टाकेन. तर एक चॅनल क्रिएट करेन मी सेम याच आपल्या आर एम नर्सिंग नावानंच. तर त्याच्यावर तुम्हाला सर्व लिस्ट मिळून जातील. ओके. तर आज जे लिस्ट आलेले आहेत माझ्याकडे 3 मी तुम्हाला दाखवतो. आणखीन येतील सर्व जे काही लिस्ट येत राहतील मी सर्व लिस्ट टाकेन तुम्हाला चॅनलवर. सर्व लिस्ट टाकेन मी. आत्तापर्यंत माझ्याकडे 3 लिस्ट आलेले आहेत, मी त्या 3 दाखवतो आणि इथून पुढे पण ज्या येतील ते पण मी टाकेन चॅनलवर. तर नागपूरची आलेली आहे सोबत जोडलेलं आहे. यादीनुसार गट क पदभरती समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत तर DV काउन्सिलिंग सर्व आता एकत्रच होणार आहे. ठीक आहे. उपरोक्त विषयाने सूचित करण्यात येते की आरोग्य विभाग आयुक्त अंतर्गत गट क संवर्गातील पद भरती 2023 जाहिरातीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रतीक्षा यादी 5. ठीक आहे. म्हणजे 5th जी वेटिंग लिस्ट लागणार होती नागपूर डिव्हिजनची, तर वेटिंग लिस्ट 5वी ओके प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणखीन हे वेबसाईटवर यांनी सांगितलं विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणून, पण याच्यातली कोणतीच लिस्ट आणखीन वेबसाईटवर टाकलेली नाही आहे. या सर्व कॅन्डिडेटला मेलला येत आहेत लिस्ट. ठीक आहे. जशा जशा माझ्याकडे येतील लिस्ट मी सर्व लिस्ट तुम्हाला ग्रुपवर टाकेन किंवा चॅनलवर टाकेन. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपणास अधिपरिचय शासकीय महिला व पुरुष तसेच खाजगी महिला पुरुष लेटर कॉमन आहे पण लिस्ट वेगळ्या टाकलेल्या आहेत त्यांनी. मी दाखवतो तुम्हाला आता पुढे. पदाकरिता सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे निवड करण्याच्या अनुषंगाने आपली मूळ कागदपत्रे पडताळणी तसेच समुपदेशन म्हणजे DV आणि काउन्सिलिंगसाठी 28 नोव्हेंबरला. ठीक आहे. आता हे DV आणि काउन्सिलिंग कधी होणार आहे नागपूरचं? 28 तारखेला 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता होईल. खालीलप्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे. प्रथम संधीत गैरहजर राहिलेल्या उमेदवारांनी, आता यांनी हे खूप चांगलं काम केले की एकाच लेटरमध्ये, ठीक आहे, एका सिंगल लेटरमध्ये तिन्ही चान्स एकदाच संपून टाकले त्यांनी, एकदाच क्लिअर केल्या डेट की 28 तारखेला पहिला चान्स दिला जाईल. त्याच्यानंतर दुसरी संधी जे त्या दिवशी उपस्थित राहणार नाही त्यांना दुसरी संधी 2 डिसेंबरला दिली जाईल सकाळी 9 वाजता. आणि दुसऱ्याही संधीला जर गैरहजर राहिले तर उमेदवाराला तिसरी संधी 3 डिसेंबरला. ठीक आहे. याच्यामध्ये जास्त आता हे टाईमपास करणार नाहीत, पटकन ते क्लिअर करून टाकणार. तर एक दिवस आडच केलेला आहे 28, त्याच्यानंतर 2 आणि लगेच दुसऱ्या दिवशी 3 तारखेला तिसरी संधी. पहिली, दुसरी, तिसरी एकदाच 3 संधी देत आहेत. रोजी सकाळी 9 वाजता हजर राहावे. याबाबतची या व्यतिरिक्त सूचना आपणास देण्यात येणार नाही. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आता परत तुम्हाला ते इन्फॉर्म करणार आहे. दुसऱ्या चान्सच्या वेळेस, तिसऱ्या चान्सच्या वेळेस परत इन्फॉर्म करतील असं नाही. यांनी एकदा सांगितले की अशा 3 संधी तुम्हाला देण्यात येणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. तरी उपरोक्त नमूद दिवशी म्हणजे वर सांगितलेल्या तारखेला कागदपत्र दस्तावेज पडताळणीकरिता वरील तिन्ही संधीत उपस्थित न राहिल्यास, समजा तुम्ही 28ला, 2ला आणि 3ला ह्या तिन्ही संधीत जर तुम्ही उपस्थित नाही राहिले तर आपणास नियुक्तीची आवश्यकता नाही, तुम्हाला गरज नाही असं गृहीत धरून निवड रद्द करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर संदर्भात होणाऱ्या कारवाईस कोणताही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. म्हणजे त्याच्यानंतर काही विचार केला जाणार नाही. तुम्हाला आधीच 3 डेट सांगितले, आता 3 चान्स दिलेत त्यांनी. ह्या 3 चान्समध्ये आले ठीक, नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला गरज नाही असं समजून निवड रद्द करण्यात येईल. ओके. नेक्स्ट. करिता समुपदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क परिशिष्ट ब यासोबत जोडण्यात येत आहे. ते सूचना वगैरे दाखवतो मी खाली. सदर सूचनेचे अवलोकन करून त्याप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्रे कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या क्रमाने जसे डॉक्युमेंट सांगितले सिक्वेन्स त्याप्रमाणे त्यांचे मूळ दस्तावेज ओरिजिनलचा 1 सेट आणि छायांकित प्रतीचे 2 सेट म्हणजे झेरॉक्सचे 2 सेट. जे झेरॉक्सचे सेट काय करायचे? स्वसाक्षी म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचे. स्वतः सही करायची तुमची, खाली नावल्याचं डेट टाकायची. ठीक आहे. सेल्फ अटेस्टेड करायचं. तसेच आधार कार्ड पडताळणीसाठी डिजिलॉकर ॲप्लिकेशन अद्ययावत करून ठेवावे. म्हणजे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तिथं तुमचं केलं जाईल. म्हणजे हाच कॅन्डिडेट आहे का त्याच्यासाठी जर कोणाचा काही इश्यू होत असेल तर आधीच अपडेट करून ठेवा. मी आधी सांगितलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला की कुणाचा ऐन टाईमला परत प्रॉब्लेम होईल. तर कुणाचा काही प्रॉब्लेम असेल आधारचा तर आधीच व्हेरीफाय करून ठेवा.
ठीक आहे, अपडेट करून ठेवायला सांगितलं होतं. ठीक आहे, मोस्टली तर कोणाचा येणार नाही, पण तरी कोणाचा असेल तर त्यांच्यासाठी आहे ती सूचना. ओके, चला. समुपदेशन कुठे होणार आहे की ठिकाण ते उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, श्रद्धानंद पेठ, दीक्षाभूमीच्या बाजूला, माता कचेरी परिसर, नागपूर. आणि इथे नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, जे कोणी उचलत नाही पण दिलेत. ठीक आहे, चला नेक्स्ट टिप. सदरचे पत्र आपणास ज्या मेल आय डीवर पाठवण्यात आले त्याच मेल आय डीवर मेल मिळाल्याचा रिप्लाय न चुकता द्यावा. म्हणजे तुम्हाला जर मेल मिळाला आहे तर त्याचा रिप्लाय द्यायला सांगितलं, ज्या मेल आय डीवरून हा मेल येईल तुम्हाला त्याच. ठीक आहे, हे आणखी वेबसाईटवर आलेलं नाहीत लिस्ट, तर सर्व लिस्ट तुम्हाला मी चॅनलवर टाकेन, तिथं मिळून जातील तुम्हाला. आता हे थोडं उलटं सुलटं आहे, आता हे ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, मी तुम्हाला जशा मी याच्या आधी एकदा मी एक सर्व्हिसमॅनच्या टोटल जागा किती आहेत, कोणत्या डिव्हिजनमध्ये टोटल किती जागा आहेत, तर त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे, तर सेम एक्झॅक्ट मी जेवढं सांगितलं होत्या त्याप्रमाणेच तेवढ्या जागा भरलेल्या आहेत त्यांनी, 100% जागा. तर आता ही फर्स्ट लिस्ट आहे मी जे दाखवतो तुम्हाला, ही स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल. ठीक आहे, गव्हर्मेंट फिमेलची लिस्ट आहे. याच्यामध्ये बघा आता एकत्रच टाकलेलं आहे, यांनी वेगवेगळ्या लिस्ट टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये वेटिंग लिस्ट W L5 ओपन GN1 असं लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय की हे वेटिंग लिस्टवाला कॅन्डिडेट आहे. वेटिंग लिस्ट 5मध्ये ह्याचं सिलेक्शन झालेलं आहे, सिलेक्शन सर्वांचं झालेलं आहे. ठीक आहे, मी हे परत क्लिअर करतो की या लिस्टमध्ये जेवढ्यांचं नाव दिसतंय तुम्हाला, मेल आला नाही आला ते काहीच वाट बघू नका, कॉल येईल नाही येईल ते सोडून द्या. ह्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव दिसतंय, मी जे आपण लिस्ट टाकेन ग्रुपवर, त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, सरळ 28 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं. बाकी कशाचाच वेट करायचा नाही, तुम्हाला मेल आला काय नाही आला काय, कॉल आला नाही आला, कशाचीच वाट नाही बघायची. ठीक आहे, हा रिमार्क आहे पुढला. तर मी हे जस्ट एक्सप्लेन करतो आहे. हे वेटिंग लिस्ट 5 वगैरे लिहिले, ह्याचा मिनिंग काय की त्याच्या 5व्या वेटिंग लिस्टमध्ये त्याची निवड झाली आहे, सिलेक्शन सर्वांचंच झालं आहे. ठीक आहे, तर ह्यांनी कंबाईन वेटिंग लिस्ट 5वी आणि अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची सर्व दोन्ही लिस्ट ह्यांनी कंबाईन एकत्र टाकलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, हे बघा फर्स्ट कॅन्डिडेट वेटिंग लिस्ट 5 म्हणजे ह्याचं 5व्या वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ओपन जनरलमध्ये 1, ओपन जनरलमध्ये 2. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्यांचं अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये झालेलं आहे एका कॅन्डिडेटचं. हे वेटिंग लिस्ट 5 वाले आहेत. हे बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे सगळे वेटिंग लिस्टवाले आहेत. ठीक आहे, वेटिंग लिस्ट 5 OBCमध्ये झाले, ह्या कॅन्डिडेटचं पण OBCमध्ये झालं आहे, ह्या कॅन्डिडेटचं वेटिंग लिस्ट SC जनरलमध्ये झाले. ठीक आहे, हे सर्व वेटिंग लिस्टवाले, 5वी वेटिंग लिस्टवाले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा हे बघा अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन. आता इथून पुढे एक सर्व्हिसमॅनची लिस्ट चालू झाली. तर मी जेवढ्या जागा सांगितल्या होत्या तुम्हाला की कोणत्या डिव्हिजनमध्ये किती आहेत, एक्झॅक्ट तेवढ्याच जागा त्यांनी भरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा हे ओपनच्या प्रायव्हेटमध्ये किती होत्या, आय थिंक 7, बघा इथे 7 जागा भरलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे, मी जेवढ्या सांगितल्या होत्या एक्झॅक्ट तेवढ्याच भरलेल्या आहेत त्यांनी. तर 7 OBC, त्याच्यानंतर ठीक आहे. आता हे लिस्ट तुम्ही आरामात बघू शकता, खूप मोठी लिस्ट आहे. आता मी परत मोठी म्हणजे जास्त मोठी नाही, पण तुम्ही चेक करू शकता की ओपन जनरलचं एक मी जस्ट तुम्हाला एक ॲव्हरेज सांगतो की मेरिट किती गेले, 120ला गेलेलं आहे ओपनचं. ठीक आहे, अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन 120पर्यंत गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर OBCचं पण 120ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन 120, 120, 18 वेटिंग लिस्ट एक सर्व्हिसमॅन जनरल. हे समोर जे लिहिलेलं आहे ते रिमार्क म्हणजे तुमचा सिलेक्शन रिमार्क आहे. आता याच्यामध्ये बघा WLX सर्व्हिसमॅन ओपन अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन. ह्याचा अर्थ काय की ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे एक सर्व्हिसमॅनच्या अगेन्स्टमध्ये. ठीक आहे, किती नंबरला झालेलं आहे तर हे पुढे नंबर आहे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. ठीक आहे, हे त्याचा नंबर. ठीक आहे, जितक्या वॅकन्सी होत्या. तर 118. ठीक आहे, जनरली 118पर्यंत गेलेलं आहे. SCचं 118पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यानंतर OBC पण 118, NTC 114पर्यंत गेलेलं आहे. SBCचं पण 114 गेलेलं आहे. SBC 112पर्यंत गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर EWSचं 104पर्यंत, 102पर्यंत STचं गेलेलं आहे. VJचं पण 102पर्यंत. ठीक आहे, आता ही लिस्ट तुम्ही नावं चेक करू शकता, तुमच्या याच्यात नाव आहे का. ओके, चला आणखीन याच्यासोबत काय दिलेलं आहे तर हे कागदपत्र पडताळणीचा फॉर्मॅट. ह्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लावायचे. डॉक्युमेंट काय काय लागतील इथं लिहिलेलं आहे सर्व. ठीक आहे, इथे तुमचं नाव वगैरे लिहायचं, पदनाम लिहायचं, अर्ज वगैरे ह्याचं काही गरज नाही, तुमचं नाव पदनाम वगैरे काय काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे नाही ते जोडायचं. ठीक आहे, हॉल तिकीट, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा, ॲप्लिकेशन फॉर्म, हॉल तिकीट, जन्मतारखेचा म्हणजे पुरावा म्हणजे एकतर तुमचे सनद किंवा बर्थ सर्टिफिकेट, 10वीची सनद पासिंग सर्टिफिकेट चालू जाईल. ठीक आहे, जात प्रमाणपत्र, कास्टमधून सिलेक्शन झालं असलं तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, नंतर 6 मंथमध्ये देऊ शकता नंतर पण. ओके,
चला, NCL ज्या ज्या कॅटेगरीला आहे, ज्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं असेल, जसं OBC, NTC, BD त्याच्यातून सिलेक्शन झालं असेल तर त्यांना लागेल. ओके. नेक्स्ट, आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल, नॅशनल डोमेसाईल ते लागेल. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमचे 10वी 12वी आणि नर्सिंगचे जे काही डॉक्युमेंट आहे ते रजिस्ट्रेशनपर्यंतचे सर्व. अनुभव कंपल्सरी नाही, आवश्यक असल्यास म्हणलं आहे, म्हणजे कंपल्सरी नाही आहे स्टाफ नर्ससाठी, त्याच्यामुळे हे नाही पण दिलं तरी चालतं. एक्सपिरियन्सची काही गरज नाही, कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन मान्यताप्राप्त संस्थेचे संगणकार्हता म्हणजे MSCIT. MSCIT पण आत्ताच पाहिजे असं काही नाही, नसेल तरी चालेल, 2 वर्ष वेळ मिळतो, नंतर पण देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षणाचं हे आता मोस्टली या लिस्टमध्ये कोणी नसेल, ठीक आहे. समांतरमध्ये कोणी स्पोर्ट पर्सन वगैरे असेल तर त्यांच्यासाठी आहे ते. आता या लिस्ट हे अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनचे तर मला वाटत नाही याच्यात कोणी असेल, त्याच्यामुळं याचं काही नाही. ओके. नेक्स्ट, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सर्वांना द्यायचे. ठीक आहे. तो फॉर्मॅट खाली आहे, मी तो पण दाखवतो. त्याच्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळख आधार कार्ड चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो. त्याच्यानंतर नेक्स्ट, गॅजेट हे कोणासाठी, नाव वगैरे जर काही बदललं असेल, चेंजेस असेल नावात तर. त्याच्यानंतर आधार कार्ड बायोमेट्रिक पडताळणी केली आहे का, हे तिथं गेल्यास करतील तुमचं. ठीक आहे. आधार पडताळणी झाली आहे का, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तिथं गेल्यास करतील. त्याच्यानंतर हा एक तुमचं शपथपत्र द्यायचं आहे, तुमचं शपथपत्र किंवा जे प्रमाणपत्र जे द्यायचं आहे की दिलेली माहिती सर्व मी खरी आहे. ठीक आहे. काही झालं तर तुमच्यावर गुन्हा होईल, असं कॉमन असते. तर उमेदवाराचं नाव दिनांक इथं लिहायचं. हे बाकी ऑफिशियल आहे. खालचं पथकातील कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, सही हे ऑफिशियल आहे, त्याच्यात तुम्ही नाही काही करायचं. ठीक आहे. हे एक प्रतिज्ञापत्र द्यायचं सर्वांनी. ठीक आहे. हे स्मॉल फॅमिलीचं, हे स्मॉल फॅमिली सर्वांना द्यावं लागतं. तर हे स्मॉल फॅमिलीचं आहे. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सर्वांना द्यायचं असतं. याच्यावर तुमचं बस नाव वगैरे लिहायचं, आज तुम्हाला किती मुलं आहेत, 0 1 2 जे काही असेल ते लिहायचं, ठिकाण दिनांक आणि सही करायची बस. आणि हे एक द्यायचं आहे, जर तुम्ही सर्व्हिसमध्ये असताल कुठे तर ते त्यांच्यासाठी आहे, जे नाही त्यांना काही नाही. प्रमाणित करत नाही, आज दिनांक कुठल्याही शासनसेवेत नाही. जर कोणी शासनसेवेत असेल तर त्यांनी द्यायचं आहे, की जर असेल तर कुठल्या विभागात, काय पदनाम कोणतं, कुठल्या संवर्गामध्ये आहेत. ठीक आहे. NOC घेतली होती का, परवानगी, ते भरायचे सर्व, इथे तुमची सही करायची. बाकी हे ऑफिशियल आहे खाली, ते करतील, त्याच्यात तुम्ही नाही काही करायचं. ठीक आहे. तुम्ही फक्त हे भरून द्यायचं, जर कोणी असेल सर्व्हिसला ऑलरेडी आधी तर त्यांच्यासाठी आहे, बाकी नाही. त्याच्यानंतर हे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर हमीपत्र द्यायचे, हे सर्वांनी द्यायचं आहे. ठीक आहे. उमेदवारांनी सादर करायचे प्रतिज्ञापत्र, नाही सॉरी, हे सर्वांनी नाही द्यायचं. हे ज्यांचे डॉक्युमेंट्स आहे हमीपत्र हे ह्याच्यातच दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी, जे सर्वांनी द्यायचं आहे ते हे इथं आहे ऑलरेडी. ठीक आहे. काही डिव्हिजनमध्ये बॉन्डवर मागतात. ठीक आहे. तुमच्या याच्यामध्ये मागितले तर द्या, नसेल तर काही गरज नाही. हे वाला जे आहे हमीपत्र हे कोणासाठी आहे, की ज्यांचे काही डॉक्युमेंट्समध्ये वगैरे कमतरता आहे त्यांच्यासाठी. उमेदवाराचं नाव, पदनाम, बैठक क्रमांक, मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान माझ्याकडे तपासणी सूचीमध्ये नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रापैकी तुमचं जर एखादा डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडं तर हे इथं मेन्शन करणार की कोणतं डॉक्युमेंट नाही, कागदपत्र उपलब्ध नाहीत. सदरील कागदपत्रे मी नियुक्ती दिनांकापासून 7 दिवसाच्या आत सादर करेन. मी तुम्हाला 7 दिवसाचा वेळ मिळेल, काही डॉक्युमेंट्स वगैरे काही कमी जास्त असतील तुमच्याकडे तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सादर करेन, अन्यथा माझे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. 7 दिवसामध्ये जर तुम्ही ते डॉक्युमेंट नाही दिलं तर तुमची ऑर्डर रद्द करण्यात येईल. तसेच मूळ कागदपत्र तपासणी दरम्यान सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण, अनुभवाचे कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, जन्माचे पुरावे इत्यादी कोणत्याही स्तरावर बोगस किंवा हे कॉमन आहे की काही खोटं आढळून आलं तर माझ्यावर गुन्हा होईल, हे वालं. ठीक आहे. हे एक द्यायचं बस. ठीक आहे. इतकेच फॉर्मॅट आहेत. मेन आहे लिस्ट. ठीक आहे. बाकी तर डॉक्युमेंट्स वगैरे काही नाही, ते सर्वांसाठी कॉमन आहे. हे मेन लिस्ट आता आपण बघितली. फर्स्ट लिस्ट होती कोणती, स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल. ओके. गव्हर्मेंट फिमेलची बघितली आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे वरचं लेटर कॉमन आहे प्रत्येकामध्ये. ठीक आहे. प्रत्येकामध्ये कॉमन आहे. आता हे प्रायव्हेट मेलची आहे. ठीक आहे. चला, हे प्रायव्हेट मेलची, प्रायव्हेट मेलमध्ये जास्त मेलला कॅन्डिडेटला जास्त जागा नव्हत्या त्याच्यामुळे इतक्याच जागा आहेत. तर बघा, वेटिंग लिस्ट 5 आणि हे एक सर्व्हिसमॅन एकत्रच आहे. वेटिंग लिस्ट 5 ओपन 104चा कॅन्डिडेट आहे, ओपनमध्ये हा पण 103चा कॅन्डिडेट आहे. त्याच्यानंतर आता एक सर्व्हिसमॅनची चालू झाली इथून खाली, तर 103 103 103 102 95पर्यंत गेलेला आहे. SBCमध्ये एक जागा होती तो 95चा आहे. बाकी OBCवाला 102ला आणि ओपनचे 103ला मेरिट क्लोज झालेला आहे. गव्हर्मेंट मेल प्रायव्हेट मेल कॅन्डिडेटचं. ओके. त्याच्यानंतर थर्ड लिस्ट आहे आता ही.
प्रायव्हेट फिमेल, आय थिंक प्रायव्हेट फिमेलची आपण बघितलेली आहे. नाही, प्रायव्हेट फिमेलची नाही बघितली आपण. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा सुरुवातीला वेटिंग लिस्टवाले, ठीक आहे, 5th वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झाले ओपनमध्ये त्यांचं 104पर्यंत मेरिट आलेलं आहे. त्याच्यानंतर आता EWS जनरलमध्ये जे अगेन्स्ट सिलेक्शन झालं आहे त्याचं 104, OBCमध्ये 104पर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर हां, इथून खाली आता हे एक्स सर्व्हिसमॅनचे अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची लिस्ट चालू झालेली आहे. ठीक आहे, ओपनची ओपन 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 5 6 7 8 हे एक्स सर्व्हिसमॅन 9, लास्ट कितीपर्यंत गेलेलं आहे फिमेलचं ओपनचं बघा 11 12 13 17, हां टोटल 17 कॅन्डिडेट आहेत. मी आधी सांगितलं होतं की ओपनमध्ये 17 जागा आहेत. तर हे बघा 17वा कॅन्डिडेट ओपनचा जो अगेन्स्ट गेलेला आहे ओपनमध्ये 103पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर SCचं बघा 103पर्यंतच आहे मेरिट गेलेलं. त्याच्यानंतर EWSचं पण 103. ओके, नेक्स्ट EWS 102, OBC 102, NTCचं कमी आलेलं आहे. NTCचं 97पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे, NTCचं बघा 97पर्यंत आलेलं आहे आणि SBCचं 95पर्यंत. ठीक आहे, तर मी हे सर्व लिस्ट टाकेन, मी चॅनलवर सर्व लिस्ट टाकेल. आय थिंक फक्त एक लिस्ट नाही आणखीन मेल कॅन्डिडेटची, आय थिंक 3 लिस्ट मिळालेल्या आहेत नागपूरच्या. तर चौथी पण लिस्ट थोड्या वेळात माझ्याकडे आली की मी ते पण ग्रुपवर टाकेन. तर सध्या ह्या 3 लिस्ट आहेत. ही फर्स्ट लिस्ट प्रायव्हेट फिमेल, ओके. त्याच्यानंतर सेकंड गव्हर्मेंट फिमेल आणि प्रायव्हेट मेल. ओके, गव्हर्मेंट मेलची नाही आलेली अजून माझ्याकडे. ठीक आहे, मी गव्हर्मेंट मेलची थोड्या वेळात टाकेन मी लिस्ट तुम्हाला आली की. तर कट ऑफ पण सांगितलेलं, लिस्ट पण दाखवलेलं आहे तुम्हाला. सर्व लिस्ट चॅनलवर मी टाकेन. या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करा. डॉक्युमेंट्स पण सांगितलेत काय लागतील, 2 झेरॉक्सचे सेट आणि एक ओरिजिनल. याच्या व्यतिरिक्त काही आणखी डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर ग्रुपमध्ये जॉईन होऊन तिथं विचारू शकता तुम्ही. बाकी जितक्या पण सर्व डिव्हिजनच्या ज्या पण लिस्ट येतील त्या सर्व मी चॅनलवर टाकेन, कारण ते ग्रुपमध्ये खूप गोंधळ होतो आहे लिस्टचा सध्या. त्याच्यामुळे मी चॅनलवर सर्व लिस्ट टाकेन, म्हणजे कोणाला पण मागे जरी लिस्ट टाकलेली असेल मी तरी तुम्हाला ती बघता येईल. ओके, चला, याच्या इतर काही डाऊट असेल तर ग्रुपमध्ये जॉईन करून तिथे विचारू शकता.